उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झालेल्या आहेत, तर मुलांना असे काहीतरी म्हणजे चटपटीत खावंसं वाटतं, त्यामुळे म्हणून त्यांच्यासाठी आज मी मस्त असे समोसे बनवलेले आहेत. पण माझ्या घरात छोटा मुलगा आहे, तो अजिबात समोस्यामधले वाटाणे खात नाही. आणि छान भाजीलाही थोडीशी वेगळी चव यावी म्हणून मी इथं मुद्दाम थोडेसे एक वाटी वाटाणे आणि एक अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत. आणि त्या दोघा पोह्यांना थोडंसं भिजवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला ते मिक्सरमधून अशी स्मूथ पेस्ट काढून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची, अद्रक आणि लसूणही टाकलेला आहे त्या वाटाण्याच्या पेस्टमध्ये. आणि इकडे एक वाटी बटाटा, कांदा, कोथिंबीर हे सर्व घेतलेलं आहे. आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवू आणि तेल गरम केल्यानंतर छान आपल्याला छान अशी फोडणी द्यायची आहे. इथं तेल गरम झालेलंच आहे, तर कांदा परतवून घेऊ आपण छान असं. आणि त्याच्यानंतर धनेजिरे पूड होती, धनेजिरे पूडही टाकायची आहे. आणि मस्त कांद्याला गुलाबी कलर येईल तोपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर मीठही टाकायचं. मीठ टाकल्यानंतर कांदा लवकर भाजतो म्हणून मीठ टाकायचंच. आणि हळदही टाकायचं, छान असं कलर येतो भाजीला. त्यानंतर मी इथं गरम मसालाही टाकलेला आहे. जर लाल तिखट टाकायचं असेल तर तेही म्हणजे तिखट जास्त कमी तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. इथं मी हिरवी मिरचीचं पेस्ट बनवलेलं असल्यामुळे इथं लाल तिखट काही टाकलेलं नाही. आणि छान असं परतू द्यायचं. आणि त्यानंतर जे आपण वाटाणा, पोहे, अद्रक, लसूण, कोथिंबीर वगैरे टाकलेली जी पेस्ट आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ. आणि मुद्दामच मुलं खात नाहीत वाटाणे म्हणून मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि पोहे टाकल्यामुळं एक समोस्याच्या भाजीला एक वेगळीच चव आलेली होती. आणि खूप छान इकडे भाजी तयार झालेली होती. आता जे बटाटे आहेत अगोदर शिजवून घेतलेले ते त्याच्यामध्ये आपण भाजीत मिक्स करून घेऊ. आणि छान थोडंसं एक 5 मिनिट परतावून घ्यायचं आहे. आणि मग त्यानंतर ते साईडला ठेवून द्यायचं, गार होईल तोपर्यंत. भाजी तर इथं तयार झालेलीच आहे. आता आपण समोस्यासाठी लागणारं जे पीठ आहे ते मळून घेऊया. इकडं भाजी गार व्हायला ठेवलेली आहे. आणि चला तर मग आता आपण पीठ मळण्यासाठी इथं कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे. तेलाच्या ऐवजी जर तूप तुम्हाला आवडत असेल तर तूपही तुम्ही गरम करून घेऊ शकता. इथं मी 2 वाटी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याला असं चाळणीनं चाळून घेते, जेणेकरून जे काही मैद्यामध्ये घाण वगैरे असेल ते निघून जाईल म्हणून. तसं तर मैदा हा स्वच्छच होता. मग त्याच्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आणि त्याला मीठही मिक्स करून घ्यायचं. आणि ओवा आहे, ओवा आवर्जून टाका, ओव्याने खूप छान चव येते समोस्याला. आणि तो ओवा टाकल्यानंतर कडकडीत जे ते मोहन आपण गरम तेल केलेलं होतं ते पिठाला छान असं मोहन लागतं त्याचं टाकून घ्यायचं. पिठाला मोहन दिल्यामुळे कुरकुरीतपणा येतो, छान असं मस्त कुरकुरीत आपले समोसे होणार आहेत म्हणून. आणि गरम गरम असल्यामुळे त्याला पटापट आपण म्हणजे मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून पीठ आपलं खुसखुशीत होईल. आणि ते छान आता पीठ मस्त झालेलं आहे, पाहू शकता आपला असा गोळा तयार होतो. त्यानंतर थोडंसं कोमट पाणी असतं, त्या कोमट पाणीनेच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे पीठ. छान असं पीठ मळून घ्यायचं समोस्याचं. लागेल तेवढं पाणी टाकायचं, थोडं थोडं घट्टसर आपण जसं चपातीला पीठ मळतो तसं मळून घ्यायचं आहे. समोसा करते वेळेस जे पीठ आहे ते घट्टच असलं पाहिजे. आणि इकडं आता भाजी पण जी आहे ती गार झालेली आहे आणि ते एका दुसऱ्या मी प्लेटामध्ये काढून घेते. तोपर्यंत आपण आता छान अशी पोळी लाटून घेऊया. मीडियम साईजची लाटा आपण नेहमी जर पोळ्या लाटत असताना थोड्याशा मोठ्या लाटतो किंवा हे होतं. पण यावेळी जसं आपण फुलके बनवतो तेवढेच फुलके जसं बनवतो तेवढी आपल्याला इथं जी पोळी आहे ती लाटून घ्यायची आहे. आणि जर समोसे जास्त छोट्या आकाराचे पाहिजे असतील तर पुरी जितकी लाटतो तितकं लाटूनही त्याचे 2 आपल्याला हे करायचे आहेत, म्हणजे मधोमध कट करून 2 भाग ह्या पोळीचे झाले पाहिजेत. आणि थोडंसं जे हे आहे या पोळीची जी लेयर किंवा थिकनेस जे आहे ते आपल्याला थोडीशी जाड ठेवायची आहे, जेणेकरून जे समोसे जे आहेत ते क्रंची पण होतील आणि छान असे जास्त वेळ तळल्यानंतर करपणार नाहीत म्हणून. आणि ते एका वाटीमध्ये मी पाणी पण घेतलेलं आहे. आता चला तर मग समोस्याचं कसा आकार द्यायचा ते तुम्हाला मी सांगते. एक पारी त्याच्यातली घेऊन दोन्ही कडा जे आहेत ते एकमेकावर ठेवून असं आपल्याला छान दाबून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जी
पुरी आपण जी भाजी बनवलेली आहे समोस्यासाठी, ती भाजी त्याच्यामध्ये आपण छान असं भरून घेऊ. आता आपण घरी समोसे बनवत आहोत, त्यामुळे जर मुलांना कमी जास्त भाजी कुठल्या मुलांना समोस्याची भाजी आवडत नाही, पण त्याच्यावरची पुरी जी लेअर असते ते खायला आवडते, म्हणून आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त भाजी भरू शकता. इथं मी कमीच भाजी भरलेली आहे कारण की मुलं जास्त भाजी खात नाहीत, म्हणून आपणही आवडीनुसार आता घरी बनवत आहोत, म्हणून मुलांच्या आवडीनिवडी आपल्या म्हणजे व्यवस्थित लक्षात ठेवून आपण इथं हे करायचं. आणि जी कडा आहेत त्या अशा जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित पॅक करून घ्या, जेणेकरून तेलामध्ये हा समोसा सोडल्यानंतर ज्या कडा आहेत त्या निघण्याची भीती असते. परत एकदा तुम्हाला समोसे करून रेडी आहेत, तर आता आपण त्याला गरम तेलामध्ये छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. आलटून पालटून छान असं तळून घ्यायचं, आणि जितके वेळ तळाल मंद आचेवर तितके क्रंची आणि खुसखुशीत असे छान आपले समोसे इकडं तळून रेडी होणार आहेत. तर पाहू शकता छान असं आता गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. तर आपण समोसे आता काढून घेऊया. आणि तळायला यायला जवळजवळ 5 ते 7 मिनिट लागलेले आहेत. आणि पाहू शकता म्हणजे दिसतानाही खूप सुंदर असा कलर आलेला आहे. आणि मुलंही मस्त घरचं खाऊन छान त्यांचंही मन खुश झालं, मन भरून त्यांनीही खाल्लं. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट्स करून सांगा. तर घरचं असं हेल्दी फूड तुम्ही नक्की ट्राय करा.